वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। श्री व्यंकटेशाय नमः। ओम नमो जे हेरंबा सकळा देदू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे। नमन माझे हंसवाहिनी वाग्वरदे विलासिनी ग्रंथवदावया निरूपणी भावार्थखाणी जया माझी। नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामी या स्फूर्ती द्यावी ग्रंथपदावया जेने श्रोतया सुख वाटे। नमन माझे संत सज्जना आणि योगी या मुनिजना सकळ श्रोतया सज्जना नमन माझे साष्टांगी। ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषांसी दाहक तो शोणिया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील। जय जयाजी व्यंकटरमणा दया सागरा परिपूर्णा परंज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण कीजे। जननी परित्वा पाळिले पितया परित्वा सांभाळिले सकळ संकटांपासून रक्षिले पूर्ण दिदले प्रेम सुख। हे अलोलिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आगवे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी। दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षले संकटी प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या। आता परिसावी विज्ञापना कृपाळू वा लक्ष्मी रमणा मज घालोनी गर्भाधाना अलोलिक रचना दाखविली। तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळू वा जगजेठी अपराध पोटी घाली माझी या अपराधांच्या राशी भेदूनी गेल्या गगनासी। दयावंता ऋषिकेशी आपुल्या बिरदासी सत्यकरी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद। तेवी तू कृपाळू गोविंद माय बापा मज लागी। उडदान माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोणी असतील। अराठी लागे मृदुता कोठोनी असेल कृपावंता पाषाणासे गुलमलता कैशी या परी फुटतील। आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित। समर्थाची ये घरीचे श्वान त्यासी सर्व हि देती मान तैसा तुझा म्हणवितो दीन हा अपमान कवनाचा। लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेसी घालोनी झोळी येणे तुझी बिरदावळी कैसी राहील गोविंदा। कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पैयाला। द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भगवंता आम्हा लागी कृपणता कोठोनी आणिली गोविंदा। माईची करुणी द्रौपदी सती अन्य पुरविली मध्यरात्री ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे। अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा कृपाळू वा परमपुरुषा करुणा कैसी तुझ नये। अंगीकारी या शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर वचनी अंगीकार केली या जणी मज हाती जन सोडावे। समुद्रे अंगीकारीला वडवा नळ तेने अंतरी होतसे विव्वळ ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने। कूर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोल थोर त्याचा अंगीकार पै केला। शंकरे धरिले हाला हाला तेने निळवर्ण झाला गळा परी त्यागले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा। माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिनली वैखरी दुष्टपतित दुराचारी अधमाहुनी अधम। विषयासक्त मंदमती आळशी कृपणको व्यसनी मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनांशी द्रोह करी सर्वदा। वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरान माझी पामर व्यर्थ बडीवार जगी बाजे। काम क्रोध मदमत्सर ही शरीर त्यांचे बिढार कामकल्पनेसी थार दृढ येथे केला असे। 18 भार वनस्पतींचे लेखणी समुद्र भरला मशी करुणी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती गोविंदा। ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंगधरा तुवा अंगीकार केली या गदाधरा कोण दोष गुण गणील। नीचरतली राजासी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैसी। गावीचे होते लेंड ओहळ गंगेसी मिळता गंगा जळ काकविष्टेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे। तैसा को जाते मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देवनिया कुळ मग काय विचारावे। जानत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अव्वेर समर्थेन केला पाहिजे। धाप पावरे गोविंदा हाते घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चिंदा सच्चिदानंदा श्रीहरी। तुझी या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळू वा लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी। तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे। आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राहो माझी मती हेची मागतो पुढत पुढती परंज्योती व्यंकटेशा।
तू अनंत तुझी अनंत नामे तयान माझी अतिसुगमे ती मी सप्रेमे स्मरुणी प्रार्थना करीतसे. श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते पद्मनाभा दामोदरा प्रकाशगहना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णु ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथरक्षका आदिपुरुषा पूर्णब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ती गुणातीता गुणज्ञा निजभूत रूपा निभग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्रीवत्सलांचनधरा भयकृत भयनाशना गिरिधरा दुष्टदैत्य संहार करा वीरा सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैरागरा मधुमूर दैत्य संहार करा असुरमर्दना उग्रमूर्ती शंख चक्र गदाधरा गरुड वाहना भक्तप्रिय करा गोपी मनरंजना सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगद्व्यापका जगदवर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजनध्येया मूलमूर्ती शेषशयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भैक्त कैवारिया गुणधामा पाव आम्हा ये समयी. ऐसी प्रार्थना करुणी देवी दास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही. हृदयी आविर्भवली मूर्ती त्या स्वरूपाचे अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवी तसे. ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण की जे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे सुरेख सरळ अंगोलिका नखे जैसी चंद्ररेखा घोटी वसुनीळ अपूर्व देखा इंद्रनीळाचे परी चरणी वाळे घागरिया वाकेवर त्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया करतळी स्तंभाचे परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटी तटी किंकणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा कटीवर ते नाभिस्थान जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनिया चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युल्लतेची परी हृदयी श्रीवत्सलांचन भूषण मिरवी श्री भगवान तयाव्रते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाहू दंड सरळ नखे चंद्रा परिसती जाळ शोभती दोन्ही करकमळ रातोत्पलाचे परी मनगटी विराजते कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लेली आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरुते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अदरान माझी दंतपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अदरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळी तेचे तेज अधिक लखलखीत दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बरवे पण शिगेसी आले दोन्ही पातयांनी धरले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा कर्णद्वयाचे अभिनव लीळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुटा आणि किरीटी सभोवती झळमिळ्यांची दाटी त्यावरती मयूरपिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझी या भक्तिस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अदोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदकवरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करून या वस्त्रे आणि यज्ञोपवित तुझ लागी करू प्रीत्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादि करुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारोनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वरप्रसाद मागावया जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृतवासिया रामा जगदुद्धारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमलाधीशा जय जयाजी पूर्णपरेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठनायका जय जयाजी जगपालका भक्तांशी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसा विविज्ञापना एक माझी मज लागी देई ऐसावर जेने घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठन करी त्यासे दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियाचे भावे लग्न धनार्थियाचे भावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवूनी करावे
पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंतरत जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ की जे गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथपठने सरावा भोग योगाभ्यास्यासी योग पठन मात्रे साधावा दरिद्री भावा भाग्यवंत शत्रूचा भावा निपात सभाभावी वश समस्त ग्रंथपठने करुणिया विद्यार्थ्यासी विद्याभावी युद्धी शस्त्रेन लागावी पठेनी जगात कीर्ती भावी साधू साधू म्हणून या अंती भावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दिजे मन एवढे मागतो वरदान कृपानिधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवी दासासी दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ दान निश्चयेसी ग्रंथी धरुणी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागे मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरुणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थ्याने 3 मास धनार्थ्याने 21 दिवस कन्यार्थ्याने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासे एक मंडळ सांग पठने करुणी कारसिद्धी हे वाक्य माझे निमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्यासी अधपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठनी त्यासी कृपा करील चक्रपाणी वरतिदला कृपा करुणी अनुभवे कळो येईल गजेंद्रियाच्या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भाभारतासी स्तंभातुनी प्रगटला व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलून या स्वानंद कंदा सुखी केली ते वेळी वत्साचे पदिभक्तांसी मोहे पान्हावे धेनु जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी घालिसी कृपेची पाकर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोणी वैकुंठनायक वरदिदला अलौकिक जेने सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीन धरावा भेद हृदये वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला श्री विष्णुदास आणि कन लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभा असे देवी दास विनवी श्रुतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायासो एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यराती बैसुनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल तेथे देह भावासी नुरे ठाव अवगा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवुनी भाव वरप्रसाद मागावा इति श्री देवीदास विरचितं श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्णं श्री व्यंकटेशार्पणमस्तु।